तर मी बनवली होती आज फरसाणची भाजी. थोडं त्या दिवशी मिसळ बनवलेली, त्यातलं थोडं फरसाण उरलं होतं, तर त्याची भाजी बनवली. त्यासाठी तेलामध्ये मी मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, कांदा घातला, बारीक चिरलेला एक कांदा घातला, आलं लसूणची पेस्ट घातली, व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर मी घातलं धने जिरे पावडर, मीठ घातलं, गरम मसाला पावडर घातली, कसुरी मेथी घातली आणि त्यानंतर थोडंसं हळद घातली आणि आपला मालवणी लाल तिखट मसाला घातला 1 चमचा. व्यवस्थित परतून घेतली ही फोडणी सगळी आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी टमॅटो घातला. हे मी 2 टमॅटो घातले होते आणि व्यवस्थित परतून घेतलं. थोडा वेळ त्याच्यावर डिश ठेवली, तेव्हा पाणी नाही घातलं. वाफेवरच टमॅटो शिजवले आणि व्यवस्थित शिजल्यावर त्याच्यामध्ये मग मी फरसाणचं जे पाकीट होतं माझं अर्धं राहिलेलं ते घातलं. व्यवस्थित कांद्याच्या आणि टमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये परतून घेतलं. 1 छोटा ग्लास गरम पाणी घातलं आणि त्याला 2 मिनटं तसंच वाफू दिलं, 2 मिनटं आणि आपली भाजी रेडी आहे. खूप छान लागते, करून बघा.